नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दॅट इज मिनी एस्केप. डे 2 आणि डे 3 व्लॉग अपलोड करायला थोडा उशीर झाला, कारण ऑफिसमुळे व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नव्हता. बट फायनली व्हिडिओ रेडी आहे, सो लेट्स बिगिन. जसे की तुम्ही बघू शकता, आमचा डे 2 सकाळी 7 वाजता सुरू झाला होता. आम्ही रोहतंग पाससाठी निघालो, जे मनालीपासून साधारणपणे 40 किलोमीटरच्या अंतरावर होता. तिथे पोचायला आम्हाला जवळपास 1 तास लागला. सर्वात आधी आम्ही झिपलाईन ॲक्टिव्हिटी केली आणि हे आहेत माझे पप्पा. खरं सांगायचं तर मला त्यांच्याकडून एवढी एक्सपेक्टेशन्स नव्हती, पण सरप्रायझिंगली त्यांनी झिपलाईन एकदम सक्सेसफुली कंप्लीट केली. त्यांना इतकं एन्जॉय करताना बघून मला तर खूप सरप्राईज पण वाटलं आणि आनंदही झाला. तर मित्रांनो, आम्हाला 800 पर पर्सनमध्ये 3 ॲक्टिव्हिटी भेटल्या, जसं की झिपलाईन, ट्यूब राईड, स्केटिंग. खरं तर हे 3 ॲक्टिव्हिटी आम्हाला 1000 रुपीज पर पर्सन सांगितले होते, पण आम्हाला 800 रुपयामध्ये मिळालं, जे आम्हाला ठीक वाटलं. ग्रुपमध्ये गेल्यावरती सगळ्यात मोठा फायदा हाच असतो की तुम्ही एकत्र मिळून बार्गिंग करू शकता, कारण तिथे जास्त प्राईस सांगतात, पण थोडं नेगोशिएट केलं तर कमी होतं. तर आणि हे पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे, हे तुम्हाला आउट ऑफ पॉकेट पे करावं लागतं. थोडं एक्सपेन्सिव्ह होतं, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स वर्थ होता. तर अशा प्रकारे मित्रांनो, डे 2ची फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी झिपलाईन होती आम्ही कंप्लीट केली. खूप मजा आली. त्यानंतर आम्ही रोहतंग पाससाठी निघालो, पण त्याआधी आम्ही पोचलो रोहतंग पासच्या कॅम्प साईटला. इथून जे रोहतंग पास होतं ते 30 मिनिटच्या अंतरावर होतं. हा ॲल्टिट्यूड असल्यामुळे रस्त्याने पोचायला थोडा टाईम लागतो, प्लस ट्रॅफिक पण होती. त्यामुळे आम्ही इथेच थोडा नाश्ता केला, थोडं रिसेट झालो आणि पुन्हा आमची जर्नी सुरू झाली. रोहतंग पासला जाताना आम्हाला एक ट्रॅफिक भेटली. इथे फक्त लिमिटेड गाड्यांची परवानगी असते, साधारणपणे 1000 व्हेरिकल्स पर डे, आणि त्यासाठीसुद्धा परमिट घ्यावं लागतं. त्यामुळे थोडं ट्रॅफिक होणं नॉर्मल आहे. आम्ही थोडं पुढे चालत गेलो आणि निसर्गाची मजा घेतली. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे वेदर खूप पटकन चेंज होतो. काही मिनटात पाऊस तर काही मिनटात स्नो, आणि काही वेळा तर तुम्हाला वादळही दिसेल. मित्रांनो, हेवी स्नोफॉल आणि बदलत्या क्लायमेटमुळे थोडं टेन्शन आलं होतं, पण थोड्या वेळाने सगळं नॉर्मल झालं आणि आम्ही पटकन ट्यूब राईड आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या. स्केटिंग जास्त जमली नाही, पण आम्ही ट्राय केली आणि खूप मजा आली. डे 2 सक्सेसफुली कंप्लीट झाला. खूप मजा केली आणि त्यानंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो, जे होतं कसोल. कसोल रोहतंग पासपासून 125 किलोमीटरच्या अंतरावर होतं. ट्रॅफिक आणि मेन माउंटन रोड असल्यामुळे पोचायला आम्हाला रात्री झाली. जवळपास 4 तास लागले. मित्रांनो, कसोल पोचल्यानंतर आम्हाला टेंट अलोकेट केले गेले. हे टेंट आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होते. टेंटमध्ये बेसिक ॲम्युनिटी जसे ब्लँकेट्स, अटॅच वॉशरूम आणि फूड सर्व्हिस अवेलेबल होती.
आमच्या पॅकेजमध्ये डिनर तर इन्क्लूड होताच, म्हणून आम्ही पटकन जेवलो आणि नाईट व्ह्यूज एन्जॉय केले. या कॅम्प साईटचं नाव आहे कसोनोवा कॅम्प. ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्ही कधी कसोलला गेलात तर हा कॅम्प साईट नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर आणि कम्फर्टेबल स्टे आहे. मित्रांनो, सकाळचा कसोलमधला मॉर्निंग व्ह्यू बघून तर मन एकदम तृप्त झालं होतंच. पण अजून आम्हाला 2-3 गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या, म्हणून आम्ही नियरबाय कसोल एक्सप्लोर करायचं निघालो. सर्वात आधी आम्ही गेलो कसोल मार्केटला, जे आमच्या कॅम्प साईटपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं, म्हणून आम्ही वॉकिंगने जायचं ठरवलं. मित्रांनो, थोडं चालत आम्ही तिथे पोचलो आणि खूप कोझी वाईब होत्या. छोटे लोकल शॉप, लोकल फूड आणि सगळीकडे माउंटनने सराउंड केलेले सुंदर एन्व्हायरमेंट. खूप सुंदर वाटत होतं. आम्ही थोडं शॉपिंग केली आणि संध्याकाळपर्यंत परत कॅम्प साईडला आलो. अशा प्रकारे आमचा डे 3 ऑफ कसोल मार्केट एक्सप्लोर करून झाला. पुढच्या दिवशी आम्हाला मणीकरण साईडला जायचं होतं. तो पण मी पार्ट लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मिनी एस्केप. बाय.